नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 12 सप्टेंबर 2025। येत्या 72 तासामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। अतिवृष्टीजन्य पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रत्यक्षाने कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत। म्हणजे एकूण जर पाहिलं तर 3 दिवसामध्ये 72 तासामध्ये 3 दिवसामध्ये म्हणजे आज 12 तारीख 12 आणि 13 आणि 14 तारखेपर्यंत 14 तारखेच्या सकाळपर्यंत म्हणजे आज टाइम दिलेला आहे त्या तासापर्यंत। तर आज विदर्भापासून सुरुवात करू आपण। तर विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा ओढे नदी नालेला पाणी येईल असा पाऊस या 72 तासामध्ये विदर्भामध्ये होणार आहे। पण तो पाऊस सरासरी एकूण जर पावसाचं पाहिलं तर पाऊस हा मुसळधार स्वरूपामध्ये काही ठिकाणी पडू शकतो। त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यामध्ये। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस कमी राहील। पण अमरावतीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये दक्षिणेकडच्या भागामध्ये अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये थोडा जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। आता त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नांदेड जिल्हा, त्याचबरोबर लातूर जिल्हा, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये अतिदक्षतेचा इशारा पण आहे। त्यामध्ये या जिल्ह्यामध्ये 72 तासामध्ये नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। इथे ओढे नदी नालेला पाणी येईल, पूर येईल एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे एकूण जर पाहिलं तर। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा म्हणजेच अंबड, घनसावंगी, पैठण या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच सेलू, पाथरी, परभणी या परभणी जिल्ह्याच्या भागामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। पूर्णा, तसेच बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई, परळी, धारूर, केज या भागामध्ये सुद्धा जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये शिरूर, ताजबंद आणि अहमदनगर या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूरचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये म्हणजेच कुर्डवाडी, बार्शी या भागामध्ये माळशिरस ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे, मुसळधार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जसे की जून संपल्यापासून म्हणजेच जुलैपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पाऊस नव्हता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्ये म्हणजे जामखेड अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो। जे बीड लागत जे क्षेत्र आहे त्यामध्ये जामखेड, ह्याच्यामध्ये गोदावरीकडचा जो गोदावरीपासून जे अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यामधून जी गोदावरी गेलेली आहे गोदावरीचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये त्या तालुक्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे जामखेड या भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। आणि एकूण जर पाहिलं तर आता पुणे विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। पुणे आणि अहिल्यानगर या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। आणि बीड या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाचा पण जो ह्याच्या नाशिककडचा क्षेत्र आहे नाशिककडच्या भागाकडचा जो पाऊस आहे प्रत्येक वेळेस पाऊस हा जो नाशिककडचा भाग आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे यावेळेस मात्र त्या भागामध्ये पाऊस थोडा कमी राहण्याची शक्यता आहे। पण मात्र दक्षिणेकडच्या भागामध्ये थोडाफार जास्त पाऊस राहण्याची शक्यता नगरपासून दक्षिणेकडच्या भागामध्ये। तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार हा पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तर थोड्याफार प्रमाणामध्ये कमी पाऊस हा एकदम दक्षिणेकडचं टोक जे आहे म्हणजे कोकणाचं त्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। पण एकंदर कोकणामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आता नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव या आज आणि उद्या नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तुरळक ठिकाणीच पावसाची शक्यता आहे। मात्र 14 तारखेला मात्र नाशिक विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे उत्तरेकडच्या भागामध्ये मात्र 14 तारखेला जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। एकूण जर पाहिलं तर या 3 दिवसामध्ये राज्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मुख्यत्वे मराठवाड्याच्या जास्त जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। मराठवाडा व अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
तर मराठवाड्याच्या प्रथम अजून डबल सांगतो तुम्हाला, मराठवाड्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मराठवाड्याचा मध्यम भाग म्हणजे केंद्रस्थानी येतो तो आहे तर बीड जिल्ह्यामध्ये येत आहे यावेळेस बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यापासून सुद्धा दक्षिणेकडचा भाग आहे, त्यामध्ये लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जालना जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, जालना जिल्ह्याच्या दक्षिणेकडच्या भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टीची शक्यता आहे. एकंदर पाहिजे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. पण नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र 13 तारखेच्या नंतर मात्र पाऊस कमी होणार आहे. पण तर 13 तारखेच्या नंतर जे पश्चिमेकडचे जिल्हे आहेत त्यामध्ये मात्र पाऊस वाढणार आहे. एकंदर आपला झाला हवामान अंदाज. तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.